मावळ तालुक्यामध्ये कळक्या साहेबांनी भात संशोधन केंद्रामधून इंद्रायणी ही व्हरायटी आंबेमोहर आणि IR8 यांच्या सहयोगातून तयार केली आणि हा म्हणता वाऱ्यासारखी ही व्हरायटी अवघ्या महाराष्ट्रात पसरली। याला पसरून सुमारे 26-27 वर्ष झाली। पण या 26-27 वर्षात या व्हरायटीचं बी लोकल झालं, त्यामध्ये खेड मोठ्या प्रमाणात निर्माण झाली। केंद्र सरकारच्या माध्यमातून ब्रीडिंग शेअर हे फक्त, परंतु सर्वसामान्यापर्यंत हे बी पुरत नव्हतं। कृषी विद्यापीठ आणि बीज उत्पादन कंपन्या यांना हे बीज मिळत होतं, परंतु शासनाच्या धोरणात बदल होऊन शेतकऱ्यांच्या कंपन्या, कृषी कंपन्या यांच्या माध्यमातून हे बीज द्यायचा निर्णय झाला आणि मग मावळ ॲग्रोनी विलास बालपोटे यांच्या फार्माटेक बायोटेक कंपनीच्या माध्यमातून इंद्रायणीचं ब्रीडिंग शेअर आपण मावळच्या शेतकऱ्याला यावर्षी उपलब्ध करून देत आहोत। 1000 क्विंटल आहे। 1 एकराला 25 किलो ब्रीडिंग शेड लागतं। याप्रमाणे आपण 33 ते 40 शेतकऱ्यांना हे बी देण्याचा प्रयत्न करणार आहोत। फाउंडेशन शेड म्हणून 45 रुपये पर किलो किंवा 4500 रुपये क्विंटलनी शेतकऱ्याकडून खरेदी करणार आहोत। हे फाउंडेशन शीट पुढच्या वर्षी या वेळेला आपण शेतकऱ्यांना बी म्हणून देणार आहोत। त्याच्या पुढच्या वर्षी 26 साली आपण हे सर्टिफाईड शीट म्हणून हे मावळातल्या HF शेतकऱ्यांना देणार आहोत आणि एक शुद्ध, संतांनी म्हटले शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी तत्व सेंद्रिय खत आणि उत्तम सर्टिफाईड बी यामधून याबरोबरच सेंद्रिय खताच्या माध्यमातून पर एकरी शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्याचा मावळ ॲग्रोचा प्रयत्न आहे। हे सेंद्रिय उत्पादन आपण 40 रुपये क्विंटलनी घेणार आहोत, तर रासायनिक खतापासून झालेलं इंद्रायणीचं उत्पादन 30 रुपये किंवा अधिक किंवा 3000 रुपयापेक्षा अधिक रुपये क्विंटलनी आपण शेतकऱ्यांचा भात खरेदी करणार आहोत। माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की ब्रीडर शेड हे मावळ ॲग्रोच्या माध्यमातून जे 30-40 शेतकऱ्यांना देणार आहोत, त्यांनी खेड येणार नाही, सेंद्रिय खत वापरायचं आणि जे उत्पादन होईल ते आम्ही 45 रुपये किलो किंवा 4500 रुपये क्विंटलनी खरेदी करणार आहोत आणि याचा पुढच्या वर्षी बी म्हणून शासनाच्या सर्टिफिकेटचं
उत्तम बीज म्हणून उत्पादित आणि वितरित करणार आहोत. माझी आपल्याला विनंती आहे की सेंद्रिय खतापासून आपण अधिकाधिक उत्पादन घ्यावं. विषयुक्त जमीन जी झालेली ती मुक्त करावी आणि विषयुक्त अन्न जे आहे ते समाजाला विषयुक्त अन्नापासून मुक्त करण्यासाठी हा जो प्रकल्प मावळ ॲग्रोच्या माध्यमातून आपण राबवतो आहोत, त्यामध्ये शेतकऱ्याच्या पदरामध्ये 2 पैसे कसे पडतील असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. 5 वर्षात हा तोंड टेकले नाही किंवा भाजपसारखी ह्या थापा गप्पा नाही. प्रत्यक्षरित्या पुढच्या 3 वर्षात आपलं उत्पन्न चौपट झालेलं दिसाल. 2 वर्षातच आपलं उत्पन्न दुप्पट आपण केलेलं. 16 रुपयांनी भात जात होतं, त्या या वर्षी आपण 28 रुपयांनी घेतलं. पुढच्या वर्षी 30 रुपयापेक्षा अधिक रेट आपण घेणार आहोत. मला खात्री आहे की आपण सक्षमपणाने शेती करून अधिकाधिक उत्पादन कसं मिळेल आणि आपल्या संसाराला हातभार लावून आपल्या गरजा ज्या आहेत त्या पुरा करण्याचा प्रयत्न आपण आपल्या शेती प्रयत्नातून करू. त्यामधून शेतकऱ्यांना आपली काही विकायचा मोह होणार नाही, यामधून आपल्या गरजा भागतील अशा प्रकारचा विश्वास वाटतो. मला खात्री आहे की या प्रयत्नाला आपण साथ द्याल असा विश्वास बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ, मावळ तालुक्यामध्ये शेती विकण्याचं प्रमाण जास्त आहे. शेतीसाठी कष्ट करणारा युवा वर्ग हा शेतीकडे वळत नाही, तर युवा वर्गांना काय आव्हान कराल? माझं तरुण शेतकरी मित्रांना आव्हान आहे की मला 20-25 हजार रुपयाची शिपायाची नोकरी करण्यापेक्षा, कुठं वॉचमॅन राहण्यापेक्षा, कुठं हमाली करण्यापेक्षा शेतीमध्ये CMMGP, PMMGP या योजनेच्या माध्यमातून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक तुम्हाला 2 एकराच्या शेतीवरती 20 लाख रुपये कर्ज देणार आहे. 10-12 लाखात ऑटो पोल्ट्री करा, उरलेल्या 8 लाखात गाभण म्हशी आणि म्हशीचा गोठा म्हणजे डेअरी फार्म करा. मावळ लवकरच तुमचं दूध पुढच्या वर्षापर्यंत घरच्या घरी 63 ते 65 रुपयांनी खरेदी करणार आहे. मला खात्री आहे की 20 लाखामध्ये पोल्ट्री आणि डेअरी फार्मच्या माध्यमातून आपण दरमहा 1.5 लाख रुपये उत्पन्न कमवू आणि मग आपल्या वडिलांच्या डोक्यात, तुमच्या देखील डोक्यातच नाही तर मनामध्ये सुद्धा विचार येणार नाही की आपल्या काळ्या जाईची आपण विक्री करावी. शाजूकपणाचा जमीन करू नये हा सल्ला देण्यापेक्षा माझा प्रेमाचा सल्ला आहे. 20 लाखामध्ये तुम्हाला 7 लाख रुपये जर तुमच्या पत्नीच्या नावावरती कर्ज घेतलं तर तुम्हाला सबसिडी मिळाल. अण्णा पाटील महामंडळातून, अण्णाभाऊ साठे महामंडळातून, ओबीसी महामंडळातून, मागासवर्गीय महामंडळातून तुम्हाला 4.5 लाख रुपये अनुदान मिळेल. कर्जाचा परतफेड मिळेल व्याजाची. म्हणजे जवळपास 20 लाखाला 11.5 लाख रुपये तुम्हाला भरावे लागणार नाही.
ही आलेली संधी जिल्हा बँकेने अण्णांनी आपल्या आमदार अण्णांनी पुढाकार घेऊन मला सांगितलेलं आहे. तसंच बँकेचे चेअरमन डॉक्टर दुर्गाडे साहेबांनी यासाठी योगदान देण्याचं पुढाकार घेण्याचं केले. एकाच वेळेला पोल्ट्री आणि डेअरी म्हणजे एका व्यक्तीला एका कुटुंबाला नवरा बायकोला महिन्याला 101% 1.5 लाख रुपये उत्पन्न मिळेल. तुमच्या संसारात अडचण येणार नाही. मला खात्री आहे, विश्वास आहे की माझा सल्ला एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व, समाजाची बांधिलकी म्हणून असलेला आणि बेरोजगारीच्या कडं सकारात्मक दृष्टीने पाहून त्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी मी जे धडपड करतोय त्याला तुम्ही प्रतिसाद द्यावा अशी तुम्हाला हात जोडून प्रार्थना करतो. भाऊ, मुळामध्ये शेतकरी हा अशिक्षित असतो. कर्ज प्रकरण करणे किंवा उद्योगासाठी कर्ज काढणे, तर पीडीसीची बँक आहे, या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन कक्ष कर्ज काढण्यासाठी किंवा उद्योग व्यवसायासाठी असं काही तुम्ही मार्गदर्शन कक्ष सुरू करणार आहात? मुख्यालयामध्ये या संबंधातला कक्ष तयार केलेला आहे. याबरोबरच मावळ तालुक्यातल्या सगळ्या बँक मॅनेजरला या संबंधाचं ट्रेनिंग दिलेलं आहे. ट्रेनिंग घेतलंय पण अर्जदार येत नाहीत. मुलं म्हणतात बापाला जाऊ दे 2 गुंठे 4 गुंठे 1 एकर. हा दृष्टिकोन बदलून तुम्ही पुढे या, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. भाऊ, मुळामध्ये शेती ही एकाच्याच नावावर असल्यामुळे इतर त्यांच्या भावकीतल्या भावंडाला शेतीमध्ये कर्ज घेता येत नाही किंवा विशेष काही असा उद्योग सुरू करायचा म्हणलं तर भावकीचा विरोध होतो. अशा कुटुंबाला काय मार्गदर्शन? हा एक गैरसमज आहे. या नवीन योजनेमध्ये वडिलांच्या नावावर शेती असली आणि मुलाला संमतीपत्र दिलं की कर्ज मिळतंय. अगदी मुलाच्या बायकोला नावावरती केलं तरी संमतीपत्र मिळतंय. बायकोच्या नावावर केलं तर 35% आणि मुलाच्या नावावरती केलं तर 25% सबसिडी. म्हणून माहिती घ्या, ही ऑनलाईन प्रक्रिया आहे. फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा. आवश्यक 2-3 आपली ओळखपत्र, 7-12 आणि आपल्याकडे सरकारची कुठली देणं नसलेली, थकबाकी नसलेला तलाठ्याचा दाखला, या मेजर 3 गोष्टी आहेत. 2 एकर जागा असली की 20 लाख रुपये मिळतील. आणि याशिवाय जर तुम्हाला शेतकऱ्याच्या मुलाला शेतीच केली पाहिजे, काही व्यवसाय करायचा असेल, टुरिझम करायचं असेल, फर्निचरचं दुकान करायचं असेल, हॉटेल करायचं असेल, तर कोट 2 कोटी रुपये पीडीसीच्या माध्यमातून मिळत आहेत. सबसिडी मिळते. करावं ही माझी विनंती आहे. विविध पिकांसंदर्भात आपण काय सांगाल की आपल्याला जर शेतकऱ्याचं आर्थिक जीवनमान उंचवायचं असेल तर विविध पिकं घेतली पाहिजे. केवळ भात पीक घेतल्यानंतर नंतर वर्षभरामध्ये 3 पिकं घेणाऱ्या शेतकऱ्याचं आर्थिक जीवनमान उंचावतं, या संदर्भात काय सांगाल? माझी विनंती आहे, 80 शेतकऱ्यांचा ऊस पीक केल्यापेक्षा मी 4,000 रुपये क्विंटलने भात घेणार आहे सेंद्रिय खताचं. 30 क्विंटल भात निघतो, 1,20,000 मिळतात 4 महिन्यात. रोटर मारा, पुन्हा 4 चाक सेंद्रिय खताचे बॅग टाका, ज्वारी पेरा. 3.5 महिने ज्वारी निघते. त्यामध्ये कडव्याला 30,000 मिळतात आणि ज्वारीला 40,000 मिळतात. 70,000 रुपये एकरी 3 महिन्यात मिळतात, 3.5 महिन्यात. आणि पुन्हा ती ज्वारी कापलेला
की त्याला पाणी द्या, कडब्याचे 40,000 रुपये होतात. अशा वर्षात 3 लाख रुपये 3 पिकात 11 महिन्यात मिळतात. हे करावं अशी माझी शेतकऱ्यांना विनंती. शेतकऱ्यांनी मसाल्याच्या शेतीकडे वळलं पाहिजे. जी दालचिनी आहे, तमालपत्र आहे, काळी मिरी आहे. आपल्या मावळ तालुक्यामुळे मध्ये वाडीवळे प्रकल्पाच्या बाजूला जी रायकर फार्म, ही जी पिकं आहेत ही पिकं आपल्याला आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नाही. आपल्याला पावसाळ्याच्या पूर्वी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला बेबी कॉर्न, मक्का 1-2 महिन्याचं, 3 महिन्याचं, 2.5 महिन्याचं पीक. फरशीचं पीक आहे 2-3 महिन्याचं, 1.25 महिन्याचं. कोथिंबीर आहे, चाकवत आहे, पालेभाजी आहे. पिकं अनेक आहेत. करणारा शेतकरी पाहिजे. आपलं उत्पन्न स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी बौद्धिक कौशल्य, श्रमाचे जोर आणि मार्केटचं ज्ञान हे घेऊन जर तू पाऊल पुढे टाकलं तर निश्चितपणाने शेतकरी स्वावलंबी होईल, स्वतःच्या पायावरती उभं राहील. इतकंच नाही तर त्याला आपलं स्वतःचं घर बांधता येईल. 2 चाकी 4 चाकी सुद्धा मेंटेन करता येईल.